जो पॉईंट आहे ना आपला आर्मोलला क्रॉस मार्क किती करायचा, जो इथला क्रॉस मार्क असतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या ब्लाऊजला इथं ज्या काही चुन्या येतात बॅक साईडला चुन्या येतात, प्रत्येक आपण याला ब्लाऊजला 1.5 इंच इथं घ्यायचा नसतो. जशी चेस्ट असेल तसं आपल्याला कमी करायचं असतं. तर आता आपली चेस्ट किती आहे, 30ची चेस्ट आहे. तर आपल्या बॉक्समध्ये किती आहे, 30मध्ये दिलेलं आहे. तर आपले 0.75 क्रॉस घ्यायचं. जर ब्लाऊजला चुन्या येतात तर आपण इथून किती घेणार, 75. आणि समजा जर इथला हा जो तुमचा जो आर्मोलचा शेप आहे, इथे तुम्ही जास्तीचा जर मार्जिन घेतलात, आता समजा इथे तुम्ही 1.5 इंचाचा घेतला, ठीक आहे, तर हा काय होणार आहे तुमचा इथे एक्स्ट्रा फुगा देणार आहे. हा जो आर्मोलचा जो शेप आहे म्हणजे तुमचा हा जो शेप असतो, इथे तुम्ही जर मार्जिनपेक्षा जास्त आता 75 म्हणजे तिची चेस्ट आहे 30ची, 30च्या चेस्टला तुम्ही जर इथे 1.5 इंच जर क्रॉस दिलात तर तो काय होणार, इथे एक्स्ट्रा कपडा घेणार. कपडा एक्स्ट्रा घेतल्यावर मग इथे काय होणार, चुन्या येणार. त्याच्यामुळे आपलं काय करणार, 30 इंचला क्रॉस किती जायचं इथे, तर किती आहे 75. आणि समजा जर 30च्या पुढे म्हणजे 40 पर्यंत, 30 ते 40च्या मध्ये जर तुमची चेस्ट असेल तर क्रॉस किती घ्यायचा इथून, 1 इंच. आणि 40च्या पुढे जर चेस्ट असेल तर इथून किती घ्यायचं, 1.25. जेवढं हे तुमचे कमी असेल तेवढं तुमच्या काय होणार, तर बॅकला चुन्या कमी येणार आहेत. आणि समजा तुम्ही जर जास्त असाल तर इथं तुमच्या बॅकला काय होणार आहे, चुन्या जास्त येणार आहेत. तर त्याच्यामुळे जी काही चेस्ट आहे त्याच्या मेजर प्रमाणेच आपल्याला इथं क्रॉस घ्यायचं.